रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल गाजर आहे, त्यामुळे त्यानुसार मी आज तुम्हाला गाजरचा हलवा दाखवणार आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपला एकदम परफेक्ट असा गाजरचा हलवा तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला इथे मी 1 किलो गाजर घेतलेत आणि आता गाजर खूप छान येत आहेत मार्केटमध्ये, त्याप्रमाणे इथे मी गाजर घेतलेत. आता हे सुरुवातीला स्वच्छ धुवून हे वरचं सुरीच्या साह्याने वरचे जे हे बारीक बारीक केसांसारखं दिसतंय दोऱ्यासारखं ते काढायचं आणि मग किसून घेणार आहोत. तर चला तर मग आधी सुरुवातीला स्वच्छ धुवून छिळणीने ते आपण पूर्ण क्लीन करून घेऊ. इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आणि ह्या छिळणीने आपल्याला हे वरचं काढायचं आहे, म्हणजे आपल्याला किसायला सुद्धा सोपं पडेल आणि खाताना हे जे बारीक बारीक केसाळसारखं दिसतंय ते आपल्या दाताखाली येणार नाही. आणि हे वरचं जे टोक आहे तेही आपल्याला चाकूने काढून मग किसून घ्यायचं आहे. तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आता आपण हे किसून घेऊया वरचं. सेम अशा पद्धतीने काढून घ्यायचं वरचं. तर इथे तुम्ही पाहू शकता सेम अशा पद्धतीने मी गाजर किसून घेतलेत आणि हा जो मधला भाग आहे तो काढून टाकायचा आणि उर्वरित जो वरचा भाग आहे तो किसून घ्यायचा सेम. तिथे बऱ्यापैकी माझे गाजर किसून झालेला आहे. पूर्ण गाजरचा हलवा किसून झाला आहे आणि आता गाजर फ्रेश असल्यामुळे कलर पण खूप छान दिसते आपल्या गाजरच्या हलव्याला. चला तर मग बाकीची सुरुवात करूया. तर इथं गाजर आपण सुरुवातीला धुवून घेतला, त्याच्यानंतर त्या छिळणीने सोलून घेतलं वरचं आणि आता छानपैकी किसून झाला आणि मधला भाग न घेतल्यामुळे आपला असा गाजरचा हलवा एकदम लालसर दिसतो. ही एक टिप्स लक्षात ठेवायची, मधला भाग घ्यायचा नाही. आणि त्यानंतर गाजरसुद्धा आपलं वेगळं लागतं जर तो पूर्ण आपण गाजर घेतला तर तो मधला भाग काढून घ्यायचा. हा जो मधला भाग आहे तो घ्यायचा नाही गाजरच्या हलव्यामध्ये, टेस्टला पण वेगळा लागतो आणि कलर पण चेंज होतो गाजर. तर आता हा गाजरचा हलवा आपण शेकवणार आहोत. तर सुरुवातीला आपण कढई ठेवूया गॅसवरती. कढई ठेवली आहे. सुरुवातीला मी आपला पूर्ण गाजरचा हलवा हा तुपामध्ये करणार आहे. तर सुरुवातीला ही मोठी पळी 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला गाजर जो किसून घेतला आहे तो टाकायचा आहे. पूर्ण गाजरचा किस आपल्या कढईमध्ये टाकून झाला आहे. आता तूप सर्वीकडं लावून घ्यायचं गाजरला, आपल्या गाजरच्या किसला, थोडासा नरम होऊन द्यायचा. मस्त होतो हा आणि शक्यतो गाजरचा हलवा तूप टाकूनच करायचा, म्हणजे छान लागतो. आता हा पूर्ण आपल्याला गाजरचा हलवा सुरुवातीला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित नरमसूत करून घ्यायचा आहे, म्हणजे मऊसरपणा आला पाहिजे. तर या प्रोसिजरला जवळजवळ 3 ते 4 मिनटं लागतात. आणि तुम्ही जर चालू फास्ट गॅसवरती जरी हलवलं पण कंटिन्यू तुम्हाला हलवलं तर ते लवकरसुद्धा होऊ शकतं. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित नरमसूत झालेला आहे. तर बऱ्यापैकी आपलं गाजर हा मस्त नरम झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. आता इथे 1 किलो गाजर आहे, तर त्या अंदाजानुसार इथे मी मोठी वाटी जवळजवळ ही 200 ग्रामची आहे, त्या अंदाजानुसार साखर टाकत आहे. आणि ते जाड साखर असल्यामुळे त्या अंदाजानुसार मी इथे साखर टाकते. तुम्हाला जर अजून गोड हवे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण हे 1 किलोच्या गाजरच्या अंदाजानुसार आणि माप पाहिलं तर अगदी परफेक्ट साखर आपल्या गाजरच्या हलव्यासाठी योग्य आहे. तर इथे पूर्णपणे साखर एकसारखी मी गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. आणि साखरेमुळं आपल्या गाजरच्या हलव्याला पाणी तर ऑलमोस्ट सुटतंच. तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी सुटले. तर त्याच्यामध्ये ते आता आपल्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे. तर त्याआधी मी इथे विलायची जी आहे ती क्रश करून टाकली आहे आणि ती लाटण्याच्या साह्याने बारीक करून मी ती टाकलेली आहे.
कारण तिचा पण फ्लेवर छान उतरतो आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये आणि अजून टेस्टी लागतो गाजरचा हलवा. आता साखर पूर्णपणे वितळली गेलेली आहे. तर जो साखरेचं जे पाणी सुटलं आहे त्यात आपल्याला पूर्णपणे गाजरचा हलवा कोरडा करायचा आहे. म्हणजे ज्या स्टेप मी करते त्या पद्धतीने नक्की करा. आणि तुम्ही जर फास्ट गॅसवरती जर गाजरचा हलवा करत असाल तर कंटिन्यू तुम्हाला हे हलवत राहावं लागेल चमच्याने गाजरचा हलवा. आता इथे बऱ्यापैकी पाणी कोरडं होत आले तर त्याच्यामध्ये आपण आता खवा टाकणार आहोत. खवा हा मी जवळजवळ पावशर घेतलेला आहे 1 किलोच्या अंदाजानुसार. आणि खव्याने गाजरचा हलवा खूप मस्त लागतो. नक्की ट्राय करा. मी ज्या पद्धतीने दाखवले, ज्या वस्तू वापरल्या आहेत त्याच अगदीच कमी साहित्यामध्ये आपला मस्त असा हा गाजरचा हलवा होतो. आता हा खवा पूर्ण तुम्ही किसणीने सुद्धा बारीक करू शकता किंवा असाच जरी टाकलात तुकडे करून तरीसुद्धा तो मिक्स व्यवस्थित होतो. तर मी असाच मोठे मोठे तुकडे करून तो त्याच्यामध्ये टाकला आहे आणि व्यवस्थित हलवला की तो एकसारखा सर्वीकडं लागून घ्यायचा. आता ह्याला 1 ते 2 मिनटं खूप झाले हा एकसारखा सेट होण्यासाठी. आणि खव्याने खरंच खूप छान होतो हा गाजरचा हलवा. तूप, साखर आणि विलायची हे कमी साहित्यामध्ये आपला परफेक्ट असा हा गाजरचा हलवा मस्त होतो. मी इथे गॅस फास्टच ठेवला आहे कारण कंटिन्यू मी आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये आपलं हलवत राहिलेले आहे जेणेकरून खाली लागणार नाही. आणि साखरेचं प्रमाणामुळं साखरेतसुद्धा टाकलं असल्यामुळे एखाद्या वेळेस ते लागूसुद्धा शकतं. तर त्यामुळं लक्ष देऊन गाजरचा हलवा करायचा नाही तर एखाद्या वेळेस पटकन लागलासुद्धा जातो. तर इथे व्यवस्थित आपला खवा एकसारखा लागला आहे गाजरच्या हलव्याला. आता हे पूर्ण पाणी आपल्याला पाहिजे तसा आता इथे मी पूर्ण कोरडं म्हणजे जेवढं पाहिजे त्याप्रमाणे मी हे गाजरचा हलवा कोरडा ठेवणार आहे. जास्त ओलसर नाही ठेवणार मग असा वेगळाच लागतो. तर अगदी बऱ्यापैकी कोरडा करायचा म्हणजे तो छान लागतो गाजरचा हलवा. तर हे पूर्ण प्रोसिजर आता जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत. आता अगदी उरलेली 10 मिनटं म्हणजे 20 ते 25 मिनटं खूप झाले हा पूर्ण गाजरचा हलवा करण्यासाठी. आणि जर तुम्ही फास्ट गॅसवरती पटपटसुद्धा होतो. पण जर वेळ असेल तर बारीक गॅस करूनसुद्धा आपला हा गाजरचा हलवा व्यवस्थित शेकला जातो. आता इथे बऱ्यापैकी माझा परफेक्ट असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला गाजरचा हलवा दिसतोय लालसर आणि त्यामध्ये खव्याचे बारीक बारीक कण आणि टेस्टला तर खूपच छान लागतो. मी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने नक्की करा. आणि तुम्ही पाहू शकता अजिबात ओलसर जास्त दिसत नाही. अगदी परफेक्ट असा जो गाजरचा हलवा आहे तसा सेम झालेला आहे. घरच्या घरी अगदी मस्त आपला हा गाजरचा हलवा होतो. आता इथे बऱ्यापैकी झाला आहे तर गॅस बंद करून मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला जर ह्याच्यावरती तूप टाकायचं असेल तर अजून टाकू शकता. पण तुपापेक्षा आपल्या खव्याने सुद्धा आपला जो गाजरचा हलवा छान लागतो. मी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने नक्की करा. आणि कुणाकुणाला गाजरचा हलवा आवडतो तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आणि व्हिडिओला माझ्या नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.